नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी. तर कैरीची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे बघा, हे मी काढलेलं आहे. तर चला तर मग चांगलं असं ही मी अर्धीच घेणार आहे, अशी बारीक करून घेऊया. कशा प्रकारे करायची मी तुम्हाला सांगणार आहे. ही आंबट असते कैरी आणि ही जी लांबडी कैरी असते ती गोड असते. मग मी ही अर्धीच घेतलेली आहे आणि ही पूर्ण घेणार आहे. चला, आणि 2 कांदे घेतलेले आहे आणि ही कशा प्रकारे बनवायची कैरीची भाजी ही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझी कैरीची चटणी जी मी तुम्हाला बनवून दाखवली होती तिला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल तुमचे आभार. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या जो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शिलवंत फॅमिली यूट्यूब चॅनलवरती जाऊन मला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मी आता सुरू करते. कशी बनवायची ही तुम्हाला दाखवते. तर मी सर्वात पहिला कैरी कटिंग करून घेते. चांगले असे बारीक काप करून घ्या कैरीचे. ही जी गोल कैरी घेतलेली आपण ती कापून घेतलेली आहे आणि आता ही लांबडीवाली कैरी ती कापून घेऊया छान. चला, यातला बाटा जो आहे ना तो काढून घेतलेला आहे. कैरीची कोय जी असते ती आपण काढून घेतलेली आहे. तर छान अशी कैरी कापून घेऊया. हे बघा, कैरी आपण सगळी कापून घेतली आहे. आणि आता मी इकडे कांदा घेतले, 2 कांदे घेतले, ते छान असे बारीक करून घेऊया. चला तर कांदे कापून घेते. बंद कर. तर इकडे बघू शकता 2 कांदे जे होते ते मी कापून घेतलेले आहेत. आणि चला तर आपण इकडे जो तेल आहे 2 पळी तेल घेतलंय मी, गरम करायला ठेवलंय. आणि आता कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, आणि हे जे 2 लसणाच्या पाकळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मी चांगल्या बारीक करून घेते. छान अशा बारीक करून घ्या. हे बघा, छान असं बारीक करून घेतले आहेत. आणि त्यानंतर हा जो तेजपत्ता आहे तो आपल्याला असा चांगला तोडून घ्यायचा आहे. बारीक बारीक करून घ्या असा. याचा जो वास आहे तो खूप छान येतो आपल्या भाजीला. चला तर कशा प्रकारे ही बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. ते बघा, तेल गरम झालेलं आहे. मी ते थोडंसं हिंग घेतलेलं आहे, चिमूटभर हिंग घेतलेलं आहे ते मी तेलामध्ये टाकते. त्यानंतर हे बघा, मी गॅस कमी केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते जिरं, मोहरी, बडीशेप, त्यानंतर इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे, कलोंजी घेतलेली आहे आणि काळे तीळ आणि सफेद तीळ घेतलेले आहेत. एक तेजपत्ता घेतलेला आहे. तर सर्वात पहिला आपल्याला हे जे जिरं मोहरी आहे ती टाकायची आहे. त्यानंतर बडीशेप आणि कलोंजी टाकत आहे. चला तर हे सगळं मी यामध्ये घातलं आहे. तर लसूण टाकते. त्यानंतर आपल्याला यामध्ये छान असा कांदा घालायचा आहे. हे बघा, 2 कांदे घेतलेले आहेत. मेथीचे दाणे, त्यानंतर व्हाईट तीळ, ब्लॅक तीळ, त्याच्यानंतर थोडंसं जिरं, मोहरी, बडीशेप हे आपण यामध्ये घातले आहे. कलोंजी छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. चला आपण कांदा चांगला असा भाजून घेऊया.
अशा प्रकारे जर तुम्ही बनवली कैरीची भाजी तर तुम्हाला खूप आवडेल. माझ्या पद्धतीनुसार तुम्ही बनवून बघा. छान छान आपला कांदा चांगला तळून होतोय. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. छान असा कांदा आपण तळून घेऊया. यामध्ये आपण थोडं मीठ घालूया आणि हळद घालूया आणि छान असं कैरी त्यामध्ये घालूया. छान असं फ्राय करून घेऊया. बघा आपल्याला यामध्ये मसाले पण घालायचे आहेत, पण ते आता नाही. ही चांगली कैरी आपण शिजून घेऊया. छान असे हलवून घेऊया आणि अशी 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती. चला तर 5 मिनिटं आपण असं ठेवूया. चला तर 5 मिनिटं झाले आहेत. आपण बघूया. बघा छान आपली कैरी ही शिजली आहे. छान वाफेवरच होते ही. यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर आता आपण यामध्ये मी 2 प्रकारच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. एक आंबट आहे ती अर्धीच घेतलेली आहे आणि जी गोड आहे लांबवाली ती मी एक घेतलेली आहे. तर आपण इथे हळद टाकलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं गरम मसाला, थोडासा आपलं घरगुती लाल मसाला, त्यानंतर इथे मी धन्याची पावडर घेतलेली आहे. जर तुमच्याकडे धने असतील तर ते थोडेसे कुटून घ्या आणि यामध्ये टाका. तर चला चांगलं असं हलवून घेऊया. आणि इथे माझ्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. हे बघा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, तेही मी यामध्ये अर्धा चम्मच घालते. चला छान असं मिक्स करून घेऊया. वाव कैरीचा वास एवढा छान येतोय. मी बघा आपली कैरी चांगली शिजली आहे, छान अशी वाफेवरच. आणि जर तुमच्याकडे जर गुळ असेल तर थोडासा गुळ टाका त्यामध्ये. माझ्याकडे गुळ नाही आहे, त्यामुळे मी थोडीशी जी साखर आहे थोडी अर्धा चम्मच थोडी साखर घालते मी. माझ्याकडे गुळ नाही आहे, तुमच्याकडे गुळ असेल तर गुळ घाला यामध्ये. चला चांगलं छान असं हलवून घेऊया आणि पुन्हा आपण याला छान असं झाकण ठेवूया आणि गॅस हा आपला स्लोच राहू द्या. परत आपण याला 2 मिनिटं तसंच ठेवूया. तर हे बघा छान झालेली आहे. आपण काय हे बघा आपण पाणी घेतलंय थोडंसं, 1 आणि 2 चमच पाणी घेतलेलं आहे. छान असं हलवूया. त्यानंतर ही जी कोथिंबीर आहे ती छान अशी वरती घालूया आपण आणि छान असं हलवून घेऊया. मी यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. तर तुम्ही बघा तेल किती सुटलंय. आपल्या कैरीने जेवढं तेल आहे तेवढं सोडलेलं आहे आणि भाजी झालेली आहे आपली. चला छान असं हलवूया. परत 2 मिनिटं झाकून ठेवूया. हे बघा आपली कैरीची अशी भाजी छान झालेली आहे, बघू शकता. चला गॅस आपण बंद करूया. तर हे बघा कैरीची भाजी आपली कशी झालेली आहे तुम्हाला दाखवते. छान असं तेल पण सुटलंय त्याला. आणि ही कैरीची भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकतो. आणि बनवून बघा, खूप छान होते आणि खायला पण चांगली लागते. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा माझी भाजी आवडली असेल तर. आणि तुम्हीही अशी भाजी बनवून बघा.